आपण पाहतोय पुण्यातल्या गणेश विसर्जन मिरवणूक सोहळ्याचा हा सोहळा लाईव्ह दिवसभर जय महाराष्ट्रवर। आता खरं तर आपण रात्रीचे 12 वाजून गेलेले आहेत, दुसऱ्या दिवसात आपण गेलेलो आहोत। मात्र पुणेकरांचा उत्साह कमी झालेला नाही आणि आमचाही वृत्तनिवेदक म्हणून हा उत्साह तसाच आहे। आणि यावेळी मी स्नेहा तुमच्याशी संवाद साधते। माझ्याबरोबर माझा सहकारी जगदीश देशमुख सुद्धा आहे। जगदीश, आपण दिवसभर खरं तर हे कव्हरेज पाहतोय आणि जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी पुण्यातल्या गणेशोत्सवाचं वर्णन करते। जगदीश, तुला माहिती आहे का, पुण्यातला गणेशोत्सव आहे ना अतिशय इंटरेस्टिंग असतो आणि जसा नववर्ष स्वागत यात्रेला गुढीपाडव्याला जसा उत्साह असतो आणि तितकाच मोठा उत्साह हा पुण्यातल्या गणेशोत्सवाच्या दरम्यान सुद्धा असतो आणि विसर्जन मिरवणूक सोहळ्याच्या दरम्यान सुद्धा असतो। आणि विशेष म्हणजे पुण्यातला गणेशोत्सव सोहळा तू कधी साक्षीदार झालास का? मी एकदा गेलेले आहे आणि अक्षरशः माझे डोळे दिपले पुण्याचा गणेश विसर्जन मिरवणूक सोहळा पाहून। जगदीश, तुला सांगते एक आठवण, काय खरं तर तो सगळा दिमाग असतो आणि खऱ्या अर्थाने ग्रँडनेस किंवा भव्यता कशाला म्हणतात ना, याची प्रचिती आपल्याला पुण्यातला गणेशोत्सव पाहून येते। नक्कीच। तर ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणेश मंडळाचा हा गणराज आता मार्गस्थ होतोय। श्री गणेश सुवर्णयान रथ साकारलेला आहे। आकर्षक असा रथ आहे, जहाजाचं स्वरूप असलेला हा रथ। आणि याच मंडळाच्या मागे अखिल मंडई मंडळाचा गणराज सुद्धा मार्गस्थ होतोय। 12 वाजून गेलेले आहेत, मात्र तरीही उत्साह कमी होत नाहीये। ढोल ताशांचा गजर सुरू आहे। गणरायाचं जोरदार जल्लोष, नावाचा जल्लोष केला जातोय। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असा जल्लोष स्नेहा या ठिकाणी केला जातोय। आणि गणेश सुवर्ण यान रथ साकारलेला आहे, विद्युत रोषणाई केलेली आहे आणि हा श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणेश मंडळाचा गणपती बाप्पा आता विसर्जन सोहळ्यासाठी मार्गस्थ होतोय। लक्ष्मी रोडवरून हा बाप्पा निघालेला आहे। पुण्यातील बेलबाग चौकातून या मिरवणुकीला सुरुवात होते। संध्याकाळपासूनच आपण बघितलं, मोठ्या संख्येनं गणेश मंडळं इथून गेली, बाप्पाला निरोप दिला आणि आता भाऊसाहेब रंगारी यांचा हा गणराज या विसर्जन मिरवणुकीमध्ये आलेला आहे आणि आता मार्गस्थ होतोय। मात्र स्नेहा, गर्दी पाहतोय आपण, 12 वाजून गेलेले आहेत, मात्र तरीसुद्धा गणेश भक्तांची गर्दी कमी झाली नाही आहे। ढोल ताशा पथक वाजतायत आणि पोलिसांचं सुद्धा आपल्याला कौतुक करावं लागेल। पोलीस प्रशासनाचं अत्यंत योग्य अशी खबरदारी पोलीस प्रशासनाकडून घेण्यात आली आहे। नक्कीच जगदीश, तू म्हणालास त्याप्रमाणे हा जो उत्साह आहे एवढ्या रात्रीच्या 12 वाजल्यानंतर सुद्धा सुरूच आहे। आणि खरं तर पुण्यातला गणेशोत्सव आहे ना जगदीश, हा सगळ्यांच्याच आकर्षणाचा विषय असतो। भव्यता, मी मगाशी तुला पण म्हणाले की भव्यता काय असतं याचा अनुभव आपल्याला पुण्यातला हा विसर्जन मिरवणुका पाहताना येते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भव्यता तर आहेच जगदीश, पण ना तुला एक सांगू, आकर्षणाचा विषय आणि सगळ्यात पुणेकरांचं कौतुक अशासाठी की त्यांचा जो उत्साह आहे संस्कृती आणि परंपरा जपण्याचा, तो खरंच अनाकलनीय आहे आणि तितकाच अतुलनीय आहे। आणि याचंच एक प्रतीक म्हणून आणि याचंच एक द्योतक म्हणून याचं जिवंत उदाहरण म्हणजे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणेशोत्सव मंडळाचा गणपती। आणि अतिशय वेगळं असं महत्त्व खरं तर या गणेशोत्सव मंडळाचं आहे जगदीश। तर पुणेकरांनी यावर्षी शिस्त सुद्धा पाळलेली आहे। कुठेही डॉल्बीचा वापर केलेला नाहीये, कुठेही डीजेचा वापर केला नाहीये। त्यातच मानाचे 5 गणपती हे 6च्या अगोदर त्यांचं विसर्जन होणार का, त्यांना निरोप दिला जाणार का, याकडे सुद्धा साऱ्यांचं लक्ष होतं। मात्र त्या मानाच्या गणपती मंडळांना सुद्धा शिस्त पाळलेली आहे। 6च्या अगोदरच या गणेश मंडळांचं बाप्पाचं विसर्जन झालं, निरोप दिला गेला आणि त्यानंतर मग पुण्यामध्ये परंपरा अशी आहे की मानाच्या गणपतींना जोपर्यंत निरोप दिला जात नाही तोपर्यंत इतर मंडळं बाहेर येत नाहीत, त्या बेलबाग चौकामध्ये येत नाहीत। त्यामुळं पहिले मानाच्या गणपतींना निरोप दिल्यानंतर ही सर्व मंडळं आता मार्गस्थ झालेली आहेत।